हॅलो स्टुडंट्स, आज आपण सराव संच 1.1 पाहणार आहोत. आपण काल दोन चलातील रेषीय समीकरणाचं जे काही इंट्रोडक्शन पार्ट आहे तो पाहिला होता. आज आपल्याला सराव संच 1.1 पाहायचा आहे. तर सराव संच 1.1 मध्ये फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे, खालील कृती पूर्ण करून एक सामायिक समीकरणे सोडवा. तर बघा काय दिलंय, 5x + 3y = 9 समीकरण 1, 2x - 3y = 12 समीकरण 2. समीकरण 1 व समीकरण 2 यांची बेरीज करायची आहे आपल्याला. आता इथं पहा, 5x + 3y = 9, 2x - 3y = 12. तर बघा हे +3y आणि ही -3y कॅन्सल होईल. 5x आणि 2x किती होतात? 7x. म्हणून या बॉक्समध्ये 7 लिहा. आता या दोघांची ॲडिशन होईल. 9 + 12 किती होतात? 21. तर इथं 21 येईल या बॉक्समध्ये. तर आता इथं बघा हे 7 आणि x या दोघांचं मल्टिप्लिकेशन आहे. आता हा 21 न्यूमरेटरमध्ये राहील आणि हा 7 जो आहे हा 7 इकडे छेदामध्ये येईल, म्हणजे 21/7. तर आता 7 न 21 ला भागाला 7 1 7, 7 त्रिक 21, म्हणजे x ची किंमत किती भेटली आपल्याला? 3. ही आलेली x ची किंमत काय करायची? समीकरण 1 मध्ये ठेवून आपल्याला सगळं दिलेलं आहे, फक्त व्हॅल्यू पुट करायच्या. तर इथं 5x होतं, त्या x ची किंमत किती भेटली आपल्याला? 3. म्हणून या बॉक्स मध्ये काय ठेवायचं? 3 लिहायचं. प्लस 3y = 9. तर 5 × 3 म्हणजे 5 त्रिक किती होतात? 15. आता ही 15 आलेली टर्म काय करायची? बरोबरच्या पलीकडे न्यायची, म्हणजे हे 9 मायनस या बॉक्स मध्ये किती येतील? 15. तर आता 3y बरोबर 9 - 15 आला. तर 3y बरोबर काय येईल? 9 मधून 15 गेल्यावर किती उरतात? जात नाहीत 9 मधून 15. म्हणून 15 मधून 9 कमी करा, किती उरतील? 6. पण आपल्याला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं असते. आता 9 आणि 15 मध्ये मोठा कोण आहे? 15. 15 समोरचं साइन कोणतं? मायनस. म्हणून इथं काय येईल उत्तर आपलं? -6 येईल. तर y = बघा आता हे 3 जे आहे 3 कुठं जाईल? छेदामध्ये. हे वरचं -6 जसंच तसं लिहा. आता 3 न 6 ला भाग गेला, 3 1 3, 3 2 6. तर आता इथं 3 2 6, तर इथं आपलं 6 मायनस असल्यामुळे भागाकार काय? -2. सो y ची किंमत किती भेटली आपल्याला? -2. तर बघा x, y, पहिल्या बॉक्स मध्ये x ची किंमत किती भेटली आपल्याला? 3. आणि y ची किंमत किती भेटली आपल्याला? -2. ही समीकरणाची उकल आहे. तर बघा किती सोपं आहे. अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं? हे दिलेली कृती पूर्ण करायची. दोन चलाचं एक समीकरण सोडून x आणि y या किमती आपण अशा पद्धतीने मिळवू शकतो. आता क्वेश्चन नंबर 2 पाहू. ठीक आहे, समजला क्वेश्चन? राईट. तर आता क्वेश्चन नंबर 2 पहा, खालील एक सामायिक समीकरणे सोडवा. तर याच्यामध्ये एक समीकरण दिलंय, 3a + 5b = 26 आणि a + 5b = 22. तर आता काय करायचं? या फर्स्ट जो समीकरण दिलेलं आहे त्या समीकरणाला एक नाव द्यायचं, 3a + 5b = 26 समीकरण 1, a + 5b = 22 समीकरण 2. ठीक आहे, एवढं तर कोणालाही करता येतं. द नेक्स्ट स्टेप मध्ये काय करायचं आपल्याला, की सहगुणक बघायचं. सहगुणक बघा, a चा सहगुणक किती आहे? 3. इथं a चा सहगुणक 1 आहे, इथं b चा सहगुणक 5 आहे आणि इथं b चा सहगुणक किती? 5 आहे. म्हणजे इथं सहगुणक सारखे आहेत. तर सहगुणक सारखे असतील आणि जर समजा चिन्ह त्यांचे साइन जर समजा सारखे असतील, चिन्ह समान आणि सहगुणक पण सारखे असतील, तर आपण समीकरण 1 आणि समीकरण 2 यांची काय करू? वजाबाकी करू. तर मग इथं लिहा, समीकरण 1 व समीकरण 2 यांची वजाबाकी करू. वजाबाकी का करायचं? कारण वजाबाकी केलं तर आपलं समीकरण 2 जे आहे त्याचं चिन्ह बदलते, म्हणजे प्लस असेल तर मायनस, म्हणजे +5b - 5b काय होतील? कॅन्सल होतील. म्हणून आपण वजाबाकी करतो. तर इथे लिहा, समीकरण 1 3a + 5b = 26, समीकरण सेकंड a + 5b = 22. या दोघांची आपल्याला वजाबाकी करायची, म्हणजे मायनस साइन द्यावं लागेल.
मायनसचं साइन दिलं तर समीकरण 2 जे आहे त्याचे साइन बदलतात. हे प्लस आहे तर मायनस होईल, हे प्लस आहे तर काय होईल मायनस, हे प्लस आहे मायनस होईल. तर बघा हे 3a प्लस आणि हे प्लस मायनस a, तर 3a मधून a गेले किती उरतात 2, प्लस 5b मायनस 5b काय होतील कॅन्सल होतील. आता इकडे बघा इक्वल 26 मधून 22 गेले, 26 मधून 22 गेल्यावर किती उरतात 4, तर 2a बरोबर किती आलं 4 आलं. तर आता a बरोबर काय लिहायचं, हे 4 हे गुणिले मधलं 2 बरोबरच्या पलीकडे गेलं तर भागिले मध्ये जाते. तर a बरोबर बे एक बे, बे दोन्ही 4. तर a ची किंमत आपल्याला किती भेटली 2 भेटली. तर आलेली a ची किंमत काय करू आपण समीकरण 1 मध्ये ठेवा की समीकरण 2 मध्ये, तुम्हाला जे समीकरण आवडते त्या समीकरणामध्ये ठेवा. तर समीकरण सोपं जे असते त्या समीकरणामध्ये ठेव, म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेशन करायची जास्त गरज नाही. तर a प्लस 5b इक्वल्स टू 22 हे समीकरण सोपं आहे, त्या समीकरणामध्ये ठेवू. a असं लिहा a बरोबर 2 समीकरण 2 मध्ये ठेवू. आता a बरोबर 2 समीकरण आपल्याला 2 मध्ये ठेवायचे, तर समीकरण 2 लिहा. 2 समीकरण कोणतं आहे a प्लस 5b इक्वल्स टू 22. बळ a ची किंमत किती आहे 2, तर इथं 2 लिहा प्लस 5b इक्वल्स टू 22. आता हे प्लस 2 आहे, आता हे प्लस 2 बरोबरच्या पलीकडे जाईल तर काय होईल मग इकडे काय उरेल 5b इक्वल्स टू हे 22 आणि हे 2 जे आहे बरोबरच्या पलीकडे गेलं तर -2 होईल. सो 5b इक्वल्स टू 22 मधून 2 गेल्यावर किती उरतात 22 मधून 2 गेले 20, शाबास. तर इथं 20 लिहा. तर b बरोबर हे 20 आणि हे गुणिले मधलं 5 बरोबरच्या पलीकडे गेलं तर भागिले मध्ये जाईल. तर 20/5, तर 5 न 20 ला कटवा, 5 एक 5 पाऊण चोक 20, तर b बरोबर किती आलं बघ 4. ठीक आहे. तर आता आपल्याला काय लिहायचंय a, b बरोबर a ची किंमत किती आली 2 आणि b ची किंमत किती आली 4. ही समीकरणाची उकल आहे. आलं लक्षात. एकदम सोपा प्रॉब्लेम आहे. काय करायचं दिलेल्या दोन्ही समीकरणाला 1 आणि 2 असे नाव लिहायचे आणि नंतर काय करायचं सहगुणक सारखा आहे का ते चेक करायचं आणि जर सहगुणक सारखा असेल तर त्यांचे साइन बघायचं. इथं प्लस आहे इथं प्लस आहे, दोघांचे जर सारखे साइन असतील तर त्यांची वजाबाकी करायची आणि जर समजा चिन्ह जर भिन्न असतील एकाचं प्लस आणि एकाचं मायनस असेल तर मात्र बेरीज करायची, कारण ते सरळ सरळ कटतात. इथं कटवण्यासाठी आपल्याला एकाचं चिन्ह प्लस आणि एकाचं चिन्ह मायनस राहावं लागतंय. वजाबाकी केलं तर दुसऱ्या समीकरणाचे चिन्ह बदलतात. म्हणून आपण काय करतो जर दिलेल्या समीकरणामध्ये सारखे सहगुणक असतील आणि त्यांचे चिन्ह जर सारखे असतील तर त्यांची आपण वजाबाकी करतो. म्हणून आपण यांची काय केलेली तर वजाबाकी केली. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे x प्लस 7y इक्वल्स टू 10, 3x मायनस 2y इक्वल्स टू 7. तर बघा आता इथं काय दिलेलं आहे फर्स्ट समीकरण x प्लस 7y बरोबर 10, तर याला असं लिहा x प्लस 7y बरोबर 10, समीकरण 1. समीकरण 2 कोणतं आहे 3x मायनस 2y बरोबर 7, समीकरण 2. ओके. आता इथं काय करायचं अगोदर सांगितलेल्या पद्धतीनं सहगुणक सारखे आहेत का ते बघायचं. इथं x या चलाचा सहगुणक 1 आहे आणि इथं दुसऱ्या समीकरणामध्ये x या चलाचा सहगुणक 3 आहे. इकडे y या चलाचा सहगुणक 7 आहे आणि इकडे y या चलाचा सहगुणक किती 2 आहे. तर आपण काय करू बाळा इथं x जे चल आहे तर x या चलाचा सहगुणक सारखा करू. ठीक आहे. तर बाळा आता x या चलाचा सहगुणक सारखा करायचा असेल तर आपल्याला इथं x ला कितीने गुणावं लागेल 3 ने गुणावं लागेल, बरोबर आहे. म्हणून आपण काय करू असं लिहू समीकरण 1 ला 3 ने गुणू. 3 ने काय करायचं गुणायचं. आता गुणल्यानंतर बघा काय होईल
3 गुणिले x काय होते 3x, हे प्लसला प्लस लिहा. 3 गुणिले 7 किती होईल 7 त्रिक 21, हे y जशाच तसं लिहा. बरोबर 3 गुणिले 10, 10 त्रिक किती होतात 30. आता हे नवीन जे समीकरण भेटले त्या नवीन समीकरणाला काय नाव द्यायचं 3 नाव द्यायचं, कारण समीकरण 1 समीकरण 2 आणि हे समीकरण नवीन आलेलं काय होईल 3 होईल. आता बघा हे प्लस 3x आणि हे प्लस 3x दोघांचंही साइन प्लसच आहे. मी तुम्हाला काय सांगितलं होतं, जर सहगुणक सारखे आणि त्यांचे चिन्ह जर सारखे असतील तर त्यांची आपल्याला काय करायचे वजाबाकी करायची. म्हणून आपण काय करू समीकरण 3 आणि समीकरण 2 ची वजाबाकी करू. तर असं लिहा इथं समीकरण 3 व समीकरण 2 यांची वजाबाकी करू, यांची वजाबाकी करू. तर बाळ समीकरण 3 कोणतं आहे 3x प्लस 21y बरोबर 30. समीकरण 3. समीकरण 2 कोणतं आहे 3x मायनस 2y बरोबर 7. आता यांची आपण काय करणार आहोत वजाबाकी करणार आहोत. तर वजाबाकी करायचं म्हणजे साइन इथं मायनस द्यावं लागेल. पण अजून एक इथं प्रॉब्लेम आहे, ज्यावेळेस वजाबाकी करतो त्यावेळेस समीकरण 2 जे असते त्यांचे आपण चिन्ह बदलतो. आता हे प्लस 3x आहे तर काय होईल मायनस 3x होईल. हे मायनस 2y आहे तर हे प्लस 2y होईल आणि हे प्लस 7 आहे तर मायनस 7 आहे. आलं लक्षात. का चिन्ह बदलायचे, कारण हे सारखे चिन्ह असेल तर बेरीज होईल, समान सहगुणक आणि चिन्ह भिन्न असतील तर एका पदाचा लोप होतो आणि आपल्याला एका पदाची किंमत भेटते. तर प्लस 3x आणि हे मायनस 3y काय झाले कॅन्सल. हे प्लस 21y आणि हे प्लस 2y, 21 आणि 2 किती होतात 23y बरोबर. आता बघा हे प्लस 30 आणि हे मायनस 7 आहे. 30 मधून 7 गेल्यावर किती उरतात 23. तर आता 23y बरोबर 23 आहे. आता हे 23 बरोबरच्या पलीकडे गेलं तर भागिले मध्ये जाईल. सो y बरोबर काय होईल 23 भागिले 23. सो y बरोबर 23 एक्क 23. तर y ची किंमत किती भेटली बाळा आपल्याला 1 भेटली. आता हे आलेली y ची किंमत काय करू आपण समीकरण 1 किंवा समीकरण 2 मध्ये ठेवू. आता समीकरण 1 थोडं सोपं आहे म्हणून आपण समीकरण 1 मध्ये x ची किंमत y ची किंमत ठेवू. तर असं लिहू y बरोबर 1 समीकरण 1 मध्ये ठेवू. बळ समीकरण 1 कोणतं आहे x प्लस 7y इक्वल्स टू 10. तर x ला x लिहा प्लस 7 गुणिले y ची किंमत किती आली 1 बरोबर 10. तर x प्लस 7 गुणिले 1 7 बरोबर 10. x बरोबर 10 हे प्लस 7 बरोबरच्या पलीकडे गेलं मायनस 7 झालं. तर x बरोबर किती आलं 10 मधून 7 गेले किती उरले 3 उरले. बघा x ची किंमत भेटली y ची किंमत भेटली म्हणून आपण असं लिहू. म्हणून x, y बरोबर बघा x ची किंमत किती आली 3 आणि y ची किंमत किती आली 1. ही समीकरणाची उकल आहे. ओके आहे का सोपं. ओके राईट डाऊन. आपण नेक्स्ट प्रॉब्लेम पाहू. नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर 3. 2x minus 3y equals to 9 आणि 2x plus y equals to 13. तर बघा 2x minus 3y equals to 9 आणि 2x plus y equals to 13. तर काय करायचं 2x minus 3y equals to 9 समीकरण 1. 2x plus y equals to 13 समीकरण 2. हा आता फर्स्ट स्टेप काय आपली स्टेप लक्षात ठेवायची. स्टेप जर समजल्या तर आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला सोपं जाईल. फर्स्ट काय 2x. आता बघा पहिल्यांदा बघायचं काय करायचं दिलेल्या समीकरणामध्ये समान सहगुणक आहेत का बघायचं. कोणते एका चलाचे सहगुणक आपल्याला समान असणं गरजेचं आहे.
पहिल्या समीकरणामध्ये बघा x या चलाचा सहगुणक 2 आहे, दुसऱ्या समीकरणामध्ये x या चलाचा सहगुणक 2 आहे, म्हणजे x या चलाचे दोन्ही समीकरणातील सहगुणक सारखे आहेत. आता त्यांचे चिन्ह बघा बरं. दुसरी स्टेप काय लक्षात ठेवायची, त्याची चिन्ह बघायची. यांचे बघा 2x साइन कोणतं प्लसच आहे, या 2x पण साइन कोणतं प्लसच आहे. म्हणजे चिन्ह जर समान असतील तर काय करायचंय आपल्याला, वजाबाकी करायची. ठीक आहे, मग आपण काय करू, समीकरण 1 आणि समीकरण 2 ची वजाबाकी करू. असं लिहा इथं, समीकरण 1 व समीकरण 2 यांची वजाबाकी करू. समीकरण 1 बाळ कोणतं आहे, 2x - 3y = 9. समीकरण 2 2x + y = 13. यांची आपल्याला वजाबाकी करायची. वजाबाकी करायची म्हणजे साइन मायनस. आता साइन मायनस केलं तर वजाबाकी करत असताना समीकरण 2 जे असते त्याचे चिन्ह बदलतात का नाही. तिथे 2x प्लस आहे तर मायनस होईल, प्लस y आहे तर काय होईल, मायनस y होईल, आणि +13 आहे तर -13 होईल. बरोबर. तर बघा, हे +2x आणि -2x कॅन्सल. आता हे -3y आणि हे पण -y, त्यावेळेस दोन्ही मायनस असतात, त्यावेळेस बेरीज करायची. 3y आणि y किती होतात, 4y. पण लक्षात ठेवा, ज्यावेळेस दोन्ही मायनस असतात त्यावेळेस बेरीज करायची, पण साइन कोणतं द्यायचं, मायनस. आलं की लक्षात. इथं थोडं लक्षात ठेवायचं, साइन दोन्ही मायनस असतील तर बेरीजच करायची, पण साइन कोणतं द्यायचं, मायनस द्यायचं. शाबास. इक्वल टू, आता इथं बघा, हे 9 प्लस आहे आणि हे 13 कसं मायनस आहे. आता एक प्लस आणि एक मायनस म्हटलं की वजाबाकी होते. तर 13 मधून 9 गेल्यावर किती उरतात, 4 उरतात. इथं 4 लिहा. पण एक लक्षात ठेवायचं, जी मोठी संख्या असते त्या मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. 9 आणि 13 मध्ये मोठं कोण आहे, 13. म्हणून इथं आपण काय करू, 13चं साइन मायनस आहे तर मायनस साइन देऊ. आता बघा, इकडचं साइन मायनस आहे, इकडचंही साइन मायनस आहे, दोन्ही साइन कॅन्सल होतात आणि काय होतात, प्लस होतात. आलं की लक्षात. दोन्ही साइडला मायनस असतील साइन तर मायनस साइन कॅन्सल होऊन तिथं काय, कोणते साइन होतात, प्लस होतात. तर 4y बरोबर किती आलं, 4. तर y बरोबर हे 4 भागिले हे गुणिले मधलं 4 पलीकडे गेलं, कुठं जाते, भागिले मध्ये, म्हणजे 4/4. सो y बरोबर 4 1 4. तर y ची किंमत किती आली बघ, 1 आली. ठीक आहे. आता आलेली y ची किंमत काय करू आपण, समीकरण 1 मध्ये ठेवा किंवा 2 मध्ये ठेवा. प्लस जिथं असेल त्याच्यामध्ये ठेवायचं, पण मायनस म्हटलं की साइन चेंजिंग मध्ये प्रॉब्लेम होतोय. म्हणून आपण काय करू, समीकरण 2 मध्ये ठेवू, कारण 2x आणि y प्लस आहे. तर y बरोबर 1 समीकरण 2 मध्ये ठेवू. तर समीकरण 2 कोणतं आहे बा, 2x + y बरोबर 13. तर हे 2x ला 2x + y ची किंमत 1 बरोबर 13. तर 2x बरोबर 13 हे +1 बरोबरच्या पलीकडे गेलं, -1 झालं. तर 2x बरोबर 13 मधून 1 गेले किती, 12. तर x बरोबर हे 12 आणि हे गुणिले मधलं 2 बरोबरच्या पलीकडे गेलं की भागिले मध्ये जाते, म्हणून इथं भागिले 2 लिहा. x बरोबर 2 × 2 2 × 12. तर x ची किंमत किती आली, 6. तर आता बघा, x ची किंमत 6 आणि y ची किंमत 1, म्हणजे आपल्याला x आणि y च्या दोन्ही किमती भेटल्यात. म्हणून आपण असं लिहू, x, y बरोबर x ची किंमत 6 y ची किंमत 1 ही समीकरणाची उकल आहे. आलं का लक्षात. आहे सोपं. ठीक आहे, राईट डाऊन, लिहून घ्या. ठीक आहे, तो नेक्स्ट प्रॉब्लेम लिहितो मी. समजलं का, व्हेरी गुड. प्रॉब्लेम नंबर 4. कोणता आहे क्वेश्चन नंबर 4. 5m - 3n = 19, m - 6n बरोबर -7. तर बघा, फर्स्ट स्टेप काय, दिलेल्या दोन्ही समीकरणांना समीकरण 1 आणि समीकरण 2 असं लिहून घ्यायचं. तर बघा, 5m - 3n बरोबर 19 समीकरण 1.
दुसरी स्टेप काय दिलेल्या दुसरे सेकंड समीकरण लिहा m-6n बरोबर -7 समीकरण 2. आता बघा नेक्स्ट स्टेप काय दिलेल्या समीकरणामध्ये बघायचं चल बघायचं आणि त्यांचे सहगुणक बघायचे. पहिल्या समीकरणामध्ये चल कोणतं m आणि n आहे. ठीक आहे, m या चलाचा सहगुणक 5 आहे. इकडे दुसऱ्या समीकरणामध्ये m या चलाचा सहगुणक किती 1 आहे. सारखा आहे का नाही. तर दुसरं n चा सहगुणक सारखा आहे का बघा. इथं n चा सहगुणक किती -3 आणि n चा सहगुणक -6 आहे. तर सारखे नाहीत दोन्ही चलाचे सहगुणक सारखे नाहीत, तर आपल्याला सारखे करून घ्यावं लागतात. तर आता काय करावं लागेल, करून कुणाचा सहगुणक सारखा करू शकतो आपण. इथं m चा बी सहगुणक सारखा करणं सोपं आहे, कारण समीकरण 2 ला जर समजा आपण 5 न गुणलं तर 5m होईल आणि वजाबाकी केलं तर 5m कॅन्सल होईल आणि आपल्याला n या चलाची किंमत n या पदाची किंमत भेटेल. तर आपण काय करू, समीकरण 2 ला 5 न गुणू. ठीक आहे, तर असं लिहा समीकरण 2 ला किती ने गुणायचं आपल्याला 5 ने गुणायचं. 5 ने गुणू. तर बघा 5 गुणिले m किती होतात 5m मायनस 5 गुणिले 6 5 सक 30n बरोबर 5 सत्त किती 35 पण हे मायनस आहे म्हणून इथे किती होतील -35. आता बघा 1 2 आणि ह्या नवीन भेटलेल्या समीकरणाला नाव काय द्यायचं 3 द्यायचं म्हणून इथं काय लिहा समीकरण नंबर 3. आता बाळा आपण काय करू समीकरण 3 आणि समीकरण 1 यांची वजाबाकी करू. का करायची वजाबाकी, हे +5m आहे आणि हे पण +5m आहे. सारखे त्यांना कट करायचे म्हणजे त्यांचा लोप करायचा, तर चिन्ह कसे राहावे लागतात विरुद्ध राहावं लागतात. एकाचं प्लस तर एकाचं मायनस राहावं लागतंय. मग साइन चेंज कधी होतात वजाबाकी केलं तर चेंज होतात, म्हणून आपण काय करू वजाबाकी करू. तर असं लिहा समीकरण 1 व समीकरण 3 यांची काय करायची आपल्याला वजाबाकी करू. शाबास. तर बघा समीकरण 1 कोणतं आहे 5m - 3n बरोबर 19. समीकरण 3 कोणतं आहे 5m - 30n बरोबर -35. तर आपल्याला वजाबाकी करायची बा. तर वजाबाकी करायचं म्हणजे साइन इथं मायनस द्यावं लागेल आणि वजाबाकी करत असताना लक्षात ठेवा नेहमी समीकरण 2 जे असते त्याचे चिन्ह बदलायचे असतात. समीकरण 5m आहे त्याचं चिन्ह काय होईल मायनस होईल. हे प्लस मायनस आहे तर हे काय होईल प्लस होईल. हे मायनस आहे तर काय होईल हे प्लस होईल. बघा +5 -5 कॅन्सल होतील. बघा हे -3 आणि हे +30 आहे. तर बघा 30 एक मायनस आणि एक प्लस म्हटलं की वजाबाकी करायची असते ना. तर बघा 30 मधून 3 गेले किती उरतात 27 उरतात. मी तर 27n लिहा. मोठा कोण आहे 30 आहे का 3 30 आहे. 30 च्या समोर साइन प्लस म्हणून इथं प्लस द्यायचं इक्वल टू ला इक्वल टू. आता हे 19 प्लस आहे आणि हे 35 पण प्लस आहे. 35 आणि 19 किती होतात 54 होतात. तर n बरोबर बघा हे 54 आणि हे गुणिले मधलं 27 इकडे आलं तर भागिले मध्ये जाईल. तर n बरोबर काय भेटलं बघा 27 चा पाडा येतोय का 27 1 27 27 दोन्ही 54. तर यांची किंमत काय भेटली आपल्याला 2 भेटली. आलेली यांची किंमत आपण काय करू समीकरण 1 मध्ये किंवा 2 मध्ये ठेवू. जे समीकरण इजी आहे सोपं आहे कॅल्क्युलेशन साठी त्यामध्ये ठेवू. समीकरण 2 थोडं कॅल्क्युलेशन साठी इजी आहे म्हणून समीकरण 2 मध्ये यांची किंमत ठेवू. तर n बरोबर 2 समीकरण 2 मध्ये ठेवू. बाळ समीकरण 2 कोणतं आहे m - 6n बरोबर -7. हे m ला m ठेवा -6 गुणिले n ची किंमत किती भेटली आपल्याला 2 भेटली. तर 6 गुणिले 2 बरोबर -7. तर m - 6 दोन्ही किती होतात 12. तर इथं 12 बरोबर -7. आता हे m बरोबर -7 हे -12 बरोबरच्या पलीकडे गेलं तर +12 होतात. तर इथं +12 लिहा. तर m बरोबर एक मायनस आणि एक प्लस म्हटलं तर वजाबाकी होत असते. 12 मधून 7 गेल्यावर किती उरतात 5. व्हेरी गुड. m बरोबर किती आलं
5 झालं आणि n बरोबर 2 आलं, म्हणजे आपल्याला समीकरणाच्या उकली भेटल्या. तर म्हणून इथं लिहा m, n बरोबर m ची किंमत 5, n ची किंमत 2 ही समीकरणाची उकल आहे. आलं का लक्षात? ओके, ठीक आहे, राईट डाऊन. क्वेश्चन नंबर 5. समजायला का? ओके, तर क्वेश्चन नंबर 5 बघा. 5x plus 2y equals to minus 3x plus 5y equals to 4. व्यवस्थित समजून घ्या. बघा, फर्स्ट स्टेप आपली काय? समीकरण दिलेल्या पहिल्या समीकरणाला 1 नाव द्यायचं, दुसऱ्या समीकरणाला 2 नाव द्यायचं. एकदम इझी स्टेप आहे. 5x plus 2y equals to minus 3 समीकरण 1. समीकरण 2 कोणतं आहे? x plus 5y equals to 4 समीकरण 2. आता ही स्टेप तर सर्वांना समजली असेल. दुसऱ्या स्टेप मध्ये काय करायचंय की दिलेल्या समीकरणातील चलाचे सहगुणक सारखे आहेत का ते अगोदर चेक करायचे. बघा, x या चलाचा सहगुणक 5 आहे, तर समीकरण 2 मध्ये x या चलाचा सहगुणक 1 आहे. y या चलाचा सहगुणक 2 आहे पहिल्या समीकरणातला, आणि दुसऱ्या समीकरणात y या चलाचा सहगुणक 5 आहे. म्हणजे ते एकाही चलाचे सहगुणक सारखे नाहीत, म्हणजे आपल्याला चलाचे सहगुणक सारखे करून घ्यावे लागतील. आता चलाचे सहगुणक सारखे कोणत्या करायचे? x चलाचे करायचे की y चलाचे करायचं? तर x चलाचे सहगुणक सारखं करणं सोपं आहे. तर समीकरण 2 ला जर समजा आपण 5 न गुणलं तर काय होईल? 5x 5x होईल, म्हणजे सोपं एकच वेळेस गुणायचं. म्हणून आपण समीकरण 2 ला काय करू? 5 ने गुणू. इथं असं लिहा, समीकरण 2 ला 5 ने गुणू. समीकरण 2 कोणतं आहे? x plus 5y बरोबर 4. तर 5 गुणिले x किती होतील? 5x. 5 गुणिले x 5x, हे प्लसला प्लस. 5 गुणिले 5 5 5 25y बरोबर 5 गुणिले 4 5 20. ठीक आहे. आता हे नवीन समीकरण भेटलं. या नवीन समीकरणाला काय नाव द्यायचं? समीकरण नंबर 3 द्यायचं. आता बघा, समीकरण 1 आणि समीकरण 3 या दोघांचे बी काय झालं? x या चलाचे सहगुणक सारखे झाले. आता x या चलाचा सहगुणक 5x आणि इथे x या चलाचा सहगुणक 5x. दोघांचे बी चिन्ह कसे आहेत? तर प्लसच आहेत. दोघांचेही चिन्ह जर प्लस असतील तर आपल्याला काय करायचे असते? वजाबाकी करायची असते. म्हणून आपण काय करू? समीकरण 1 आणि समीकरण 3 ची वजाबाकी करू. तर इथं असं लिहा, समीकरण 1 व समीकरण 3 यांची आपण काय करू बाळ? वजाबाकी. यांची वजाबाकी करू. ओके. तर समीकरण 1 लिहा, 5x plus 2y बरोबर -3. समीकरण 3 कोणतं आहे? 5x plus 25y बरोबर 20. या दोघांची आपल्याला वजाबाकी करायची आहे, म्हणजे इथं मायनस साइन द्या. इथं एक लक्ष करून करायचं की दुसऱ्या समीकरणाचे चिन्ह बदलायचे. वजाबाकी करत असताना सगळ्यात मोठी चूक कुठं होत असते? आपण चिन्हच बदलत नाहीत. चिन्ह बदलले नसतील तर आपलं उत्तर बरोबर येईल का? नाही. म्हणजे ते चिन्ह बदला. समीकरण 2 कोणतं आहे? 5x प्लस आहे तर मायनस, प्लस आहे मायनस, प्लस आहे मायनस. आलं लक्षात? प्लस 5x मायनस 5x कॅन्सल. हे प्लस 2y आणि मायनस 25y, या 25 मधून 2 गेले किती उरतात? 23y. आता इथं बघा, एक प्लस आणि एक मायनस असले की जी संख्या मोठी असते त्या मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं असतं. इथं 25 मोठा आहे आणि 25च्या समोरचं चिन्ह कोणतं? मायनस. म्हणून इथं काय द्यायचं चिन्ह? मायनस. मायनस 23y बरोबर. आता बघा, ही -3 आणि -20 आहे. त्यावेळेस दोन्ही संख्या मायनस असतात, त्यावेळेस काय करायची? बेरीज करायची. बघा, 3 आणि 20 किती होतात? 23. पण दोन्ही मायनस असल्यावर चिन्ह कोणतं द्यायचं? मायनस द्यायचं. मग इकडचं मायनस आणि इकडचं मायनस काय होते? प्लस होते.
सो y बरोबर काय आलं 23 भागिले 23. तर y बरोबर बाळ 23 एक्क 23. तर y ची किंमत किती आली आपल्याला 1 भेटली. तर आता दुसरी काढू आपण. आता ही आलेली y ची किंमत ठेवून आपण काय करू समीकरण x या पदात x या चलाची किंमत काढू. तर आता बघा कोणत्या समीकरणामध्ये ठेवू आपण y ची किंमत. मी तुम्हाला सांगितलं ज्याच्यामध्ये जे समीकरण कॅल्क्युलेशन साठी सोपं असते त्याच्यामध्ये ठेवायची. तर समीकरण 2 बघा सोपं आहे. x + 5y बरोबर 4. तर मग आता y ची किंमत आपण 2 मध्ये ठेवू y बरोबर 1. समीकरण 2 मध्ये ठेवू. बाळ समीकरण 2 कोणतं आहे x + 5y बरोबर 4. x + 5y गुणिले y ची किंमत 1 बरोबर 4. सो x + 5 गुणिले 1 5 बरोबर 4. तर x बरोबर हे 4 हे +5 पलीकडे गेलं काय होईल -5 होईल. तर x बरोबर काय आलं रे 4 मधून 5 तर जात नाहीत म्हणजे 5 मधून 4 कमी करा. 5 मधून 4 गेल्यावर 1 उरतात. मोठं कोण आहे इथं 4 का 5 5 मोठं आहे. 5 च्या समोर चिन्ह मायनस म्हणून इथं मायनस. तर x ची किंमत काय आली बा -1 आली. तर आपल्याला x ची पण किंमत भेटली y ची किंमत भेटली म्हणून इथं लिहा. म्हणून x, y बरोबर -1,1 ही समीकरणाची काय रे समीकरणाची उकल आहे. आलं लक्षात. एकदम सोपे प्रॉब्लेम आहेत व्यवस्थित लिहून घ्या. नेक्स्ट प्रॉब्लेम बघूत आपण आता. प्रॉब्लेम नंबर 6. एखादा प्रॉब्लेम समजला नसेल तर आपण कमेंट करू शकता. मी प्रॉब्लेम डबल सांगतो किंवा तुम्ही डबल व्हिडिओ पाहू शकता. ठीक आहे. क्वेश्चन नंबर बघा 6. तर 6 थोडा प्रॉब्लेम मोठा आहे. 1/3x + y = 10/3. 2x + 1/4y = 11/4. बघा आता इथं काय दिलेलं आहे पहिली स्टेप प्रॉब्लेम कसेही देऊ आपण काय करायचं फर्स्ट स्टेप मध्ये समीकरण 1 आणि समीकरण 2 असं द्यायचं. तर बघा हे 1/3x + y = 10/3 समीकरण 1. 2x + 1/4y = 11/4 समीकरण 2. एवढं अवघड आहे का नाही. ठीक आहे एवढं कोणीही करू शकते. मग आता नेक्स्ट स्टेप मध्ये बघा इथं 1/3 आहे. आता हे 3 आपल्याला कॅन्सल करायचं आहे. तर मग काय करावं लागेल समीकरण 1 ला 3 ने गुणावं लागेल. म्हणजे बघा इथं 1/3 गुणिले 3 केलं तर 3 3 कॅन्सल होते म्हणजे इथं x उरते. अशा फॉर्म मध्ये करू म्हणजे आपल्याला फ्रॅक्शन मध्ये करण्याला अवघड जाते. तर सिंपल मध्ये केलं तर सोपं जाईल म्हणून हे 3 अगोदर कॅन्सल करू. मग समीकरण 1 ला मी काय करतो 3 ने गुणतो. समीकरण 1 ला 3 ने गुणू. बघा समीकरण 1 3 गुणिले 1/3 बघा 3 गुणिले 1/3 x 3 गुणिले y 3y बरोबर 10/3 गुणिले 3. हे 3 कॅन्सल. 1x म्हणजेच x प्लस 3y. हे 3 कॅन्सल बरोबर किती आलं 10. या नवीन आलेल्या समीकरणाला नाव काय देऊ आपण समीकरण 3 देऊ. तर समीकरण 2 पहा यामध्ये पण छेदामध्ये 4 आहे आणि इकडे बी 4 आहे इकडे 4 याला 4 न गुणू म्हणजे हे 4 पण काय होईल कॅन्सल होईल. म्हणून मी इथं असं लिहितो समीकरण 2 ला 4 ने गुणू. बाळ समीकरण 2 बघा 4 गुणिले 2x प्लस 4 गुणिले 1/4y बरोबर 11/4 गुणिले 4. 4 दोन्ही 8x प्लस 4 4 कॅन्सल. इथं y हे 4 कॅन्सल 11. या समीकरणाला आपण काय नाव देऊ 4. ठीक आहे. आता समीकरण 3 आणि समीकरण 4 बघा इथं सहगुणक x आणि y चे सारखे आहेत का बघा बरं. कोणत्या एका चलाचे सहगुणक सारखे असायला पाहिजेत. इथं x चा सहगुणक 1 इथं x चा सहगुणक 8 आहे.
इथं x चा सहगुणक 3 आहे आणि इथं y चा सहगुणक 1 आहे. तर कोणत्याही एका चलाचे सहगुणक सारखे करून घेऊ आपण. मला वाटतंय आपण सहगुणक काय करू, समीकरण 4 ला 3 न गुणू म्हणजे 3 3 काय होईल, सारखं होईल. नंतर +3 म्हणल्यावर वजाबाकी करू, आपल्याला y चलाचा लोप पावेल आणि x पदाची किंमत, x चलाची किंमत भेटेल. तर मी असं लिहितो इथं, समीकरण 4 ला 3 न गुणू आपण, असं लिहायचं. समीकरण 4 ला 3 ने गुणू. बघा समीकरण 4 कोणते, 8 गुणिले 3, 8 त्रिक किती, 24x प्लस 3 गुणिले y किती होतात, 3y बरोबर 11 गुणिले 3, 11 त्रिक 33. हे नवीन आलेल्या समीकरणाला आपण काय नाव देऊ, 5 नाव देऊ. ठीक आहे. आता बघा समीकरण 3 आणि समीकरण 5 या दोघांचं हे 3y आणि हे 3y चल आणि त्यांचे सहगुणक सारखे आहेत, त्यांची आपण वजाबाकी करू. असं लिहितो आपण समीकरण 5 मधून, समीकरण 5 मधून समीकरण काय करू आपण, 3 वजा करू, 3 वजा करू. आता बघा 5 मधून 3 का वजा करायचं, कारण 5 या समीकरणाचे चलाचे सहगुणक जे आहेत ते मोठे आहेत आणि ते सहगुणक कसे लहान आहेत, म्हणजे वजाबाकी करायला सोपं जाईल ना. तर म्हणजे समीकरण 5 24x प्लस 3y बरोबर 33. समीकरण 3 कोणतं आहे, x प्लस 3y बरोबर 10. वजाबाकी करायचे तर चिन्ह बदला समीकरण 2 चे, हे प्लस आहे मायनस, प्लस आहे मायनस, प्लस आहे मायनस होईल. 24x मधून x गेलं बाळ किती उरतात, 23x. हे प्लस 3y मायनस 3y कॅन्सल. 33 मधून 10 गेले, बघा प्लस 33 आणि हे मायनस 10, एक मायनस आणि एक प्लस असलं तर वजाबाकी करायची असते. 33 मधून 10 गेल्यावर किती उरतात, 23 उरतात. ठीक आहे, मोठा 33 असल्यामुळे प्लस साइन येईल. आता हे x बरोबर काय येईल, 23 भागिले हे गुणिलेतलं 23 इकडे भागिले 23, 23 एक 23 म्हणजे x ची किंमत आपल्याला किती भेटली, 1 भेटली. आता हे आलेली x ची किंमत आपण काय करू, समीकरण 3 मध्ये ठेवू, कारण 3 सोपं आहे ना समीकरण, म्हणून असं लिहा x बरोबर 1 समीकरण 3 मध्ये ठेवू. तबळ समीकरण 3 कोणतं आहे, x प्लस 3y बरोबर 10. x ची किंमत किती आली बाळ, 1 प्लस 3y बरोबर 10. हे 3y बरोबर 10 हे प्लस 1 बरोबरच्या पलीकडे गेल्यावर कुठे जाते, मायनस होईल. सो 3y बरोबर 10 मधून 1 गेले, 9 राहिले. सो y बरोबर 9 भागिले 3, हे गुणिलेतलं 3 इकडे आलं तर कुठे जाईल, भागिले मध्ये जाईल. सो y बरोबर 3 1 3 आणि 3 त्रिक 9. तर y ची किंमत किती भेटली आपल्याला, 3. x ची किंमत पण भेटली आणि y ची किंमत पण भेटली, म्हणून इथं खाली काय लिहायचं, x, y बरोबर x ची किंमत 1, y ची किंमत 3 ही समीकरणाची उकल आहे. समजतंय का, ओके, व्हेरी गुड. आता नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊ, प्रॉब्लेम नंबर 7. तोपर्यंत लिहून घ्या. प्रॉब्लेम नंबर 7 कोणता आहे, प्रॉब्लेम नंबर 7, 99x प्लस 101y बरोबर 499, 101x प्लस 99y बरोबर 501. तर बघा खूप सोपा प्रॉब्लेम आहे, दिसायला सहगुणक खूप मोठे मोठे आहेत, आपल्याला भीती वाटते मोठे सहगुणक वगैरे दिसले तर बेरीज कशी करायची आहे ना. तर इथं बघा एकदम सोपा प्रॉब्लेम आहे हा. तर सुरुवातीला पहिली स्टेप आपल्या स्टेपनुसार करायचं. पहिली स्टेप काय करायचं, दिलेले समीकरण 1 आणि 2 असे नावं लिहून घ्यायचे, म्हणजे 99x प्लस 101y बरोबर 499. समीकरण 1. दुसरं काय, 101x प्लस 99y बरोबर 501. समीकरण 2. एवढं सोपं आहे, एवढं तर आपण शिकलो आता. ठीक आहे.
दुसऱ्या स्टेप मध्ये बघा. आता बघा इथे हे बाकीच्या प्रॉब्लेम पेक्षा थोडा हे प्रॉब्लेम वेगळा आहे, कारण हे 4 मार्काला किंवा 3 मार्काला विचारतात क्वेश्चन, ठीक आहे, आणि फिक्स विचारतात. तर याच्यामध्ये काय करायचं, जर असं समीकरण असेल, म्हणजे इथं बघा x या चलाचा सहगुणक 99 दुसऱ्या समीकरणामध्ये y चा सहगुणक झालाय, आणि इथं y या चलाचा सहगुणक असलेला इथं दुसऱ्या समीकरणामध्ये x चा सहगुणक झालाय. तर अशी सहगुणकाची जर आदला बदल जर झालेली असेल, तर त्यावेळेस काय करायचं बा, एक वेळेस बेरीज करायची, एक वेळेस वजाबाकी करायची, नंतर बेरीज करायची, ठीक आहे. तर मग आपण सुरुवातीला काय करू, समीकरण 1 आणि समीकरण 2 ची बेरीज करून घेऊ, ठीक आहे. तर बघा असे इथं वाक्य लिहा, समीकरण 1 व समीकरण 2 यांची बेरीज करू. ओके, तर आपल्याला बेरीज करायची. तर बघा असं लिहा, 99x प्लस 101y बरोबर 499, 101x प्लस 99y बरोबर 501. या दोघांची आपल्याला काय करायची बाळ, बेरीज करायची आहे, ठीक आहे. तर 99 प्लस 101 किती होतात, 200x, 101 प्लस 99 200y बरोबर 499 आणि 501 किती होतात, 1000. आता ह्याला काय करू आपण, 200 न भागून घेऊ. 200 न भागलं तर काय, 200 भागिले 200, 200 200 कॅन्सल होईल, इथं x येईल. 200 भागिले 200, 200 200 कॅन्सल, उरलं काय, y उरेल. आणि 200 1000 भागिले 200, बघा इकडं काय होईल, 1000 भागिले 200. हे बघा, हे 2 शून्य, हे 2 शून्य कटले, वर उरलं 10 आणि खाली किती उरलं, 2. बघा हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले, वर किती उरलं, 10 आणि खाली 2. बे एक बे, बे पंचे 10, तर इथे किती येईल, 5. वाटलंच तर इथं असं लिहून घेऊ आपण, 200 ने भागून, ठीक आहे. तर मग आपल्याला हे जे नवीन समीकरण भेटलं, त्या समीकरणाला नंबर काय द्यायचा, 3 द्यायचा. 1 2 आणि हे समीकरण नंबर 3. ओके, आता एकदा बेरीज केली, दुसरी स्टेप काय करायची, वजाबाकी करायची. आता वजाबाकी करताना काय करायचं, इथं समीकरण 2 मधून समीकरण 1 वजा करू, कारण 1 या चलाचा म्हणजे x या चलाचा सहगुणक इथं दुसऱ्या समीकरणामध्ये मोठा आहे, ठीक आहे. म्हणून आपण काय करू, 2 मधून समीकरण 1 वजा करू, ठीक आहे. तर बसणार नाही, आपण इथं मी तर लिहितो, इथं असं लिहा, समीकरण 2 मधून समीकरण 1 वजा करू, वजा करू. बघा आता समीकरण 2 कोणतं आहे, 101x प्लस 99y बरोबर 501. आता समीकरण 1 कोणतं आहे, 99x प्लस 101y बरोबर 499. इथं मायनस करायचे आपल्याला, मायनस करायचं म्हणजे समीकरण 2 चे चिन्ह बदला, हे प्लस आहे, मायनस प्लस आहे, मायनस प्लस आहे, मायनस, ठीक आहे. तर 101 मधून 99 गेल्यावर किती उरतात, 2x उरतात, कारण 99 आणि 2 किती, 101, म्हणून इथं काय लिहायचं, 2x. आता हे 99 प्लस आहे आणि 101 मायनस आहे, एक मायनस एक प्लस असलं तर वजापैकी होते. 101 मधून 99 गेले, 2y. मोठं कोण आहे, 101 आहे, 101 समोर साइन मायनस म्हणून इथं आपण साइन मायनस देऊ, बरोबर. 501 मधून 499 गेल्यावर किती उरतील, 2च उरतील, म्हणून इथं आपण काय लिहिलं, 2. आता इथं काय करू, इथं 2x आहे, इथं 2y आहे, इथं 2. 2 न भागल्यानंतर काय होईल, 2 2 कॅन्सल होईल, म्हणजे इथं काय होईल, x मायनस y बरोबर बे एक बे. इथं कंसामध्ये लिहू शकतो आपण 2 ने भागून. आलं की लक्षात. मग हे नवीन आलेल्या समीकरणाला नाव काय द्यायचं, समीकरण नंबर 4 देऊ आपण. आता समीकरण 3 आणि समीकरण 4, इथं बघा हे प्लस y आणि हे मायनस y, बेरीज जर केली तर कॅन्सल होतील, म्हणून असं लिहू आपण, समीकरण 3 व समीकरण 4 याची काय करायची बाळा, आपण बेरीज करू, कारण सरळ सरळ कॅन्सल व्हायले ना ते. तर मग बेरीज करू आपण, समीकरण 3 x प्लस वाय बरोबर 5, समीकरण 4 x मायनस वाय बरोबर
1 यांची आपल्याला बेरीज करायची. तर प्लसला x प्लस एक्स इज 2x प्लस वाय मायनस वाय कॅन्सल. 5 प्लस 1 इज 6. x इक्वल्स टू 6 भागिले 2 बरोबर आहे. तर x बरोबर किती येईल रे? बे एक बे बेत्रिक 6. तर x ची किंमत 3 आली. बेत्रिक 6 भाऊ. तर ही आलेली x ची किंमत काय करायचं? समीकरण 3 मध्ये ठेवा. थोडी जागा कमी पडायला आहे मला. तर इथं x बरोबर 3 समीकरण 3 मध्ये ठेवू. 3 मध्ये ठेवू. बळ समीकरण 3 कोणतं आहे? x प्लस वाय इक्वल्स टू 5. x ची किंमत आपल्याला 3 भेटली तर x च्या ठिकाणी 3 ठेवा. सो 3 प्लस वाय बरोबर 5. y बरोबर हे 5. हे प्लस 3 बरोबरच्या इकडे आलं तर काय होईल? मायनस होईल. सो y बरोबर 5 मधून 3 गेले 2. तर आपल्याला x ची किंमत भेटली, y ची किंमत भेटली. तर असं लिहा x, y इक्वल्स टू x ची किंमत 3, y ची किंमत 2. ही काय? समीकरणाची उकल आहे. आलं लक्षात? तर समजतंय? तर काय करायचं बघा, असे जर प्रॉब्लेम असतील, असे म्हणजे कसे, जर इथं चलांची जर अदलाबदल झाली असेल तर एक वेळेस काय करायचं? बेरीज करायचं. त्यावरून आपल्याला एक समीकरण भेटेल. एक वेळेस त्यांचीच वजाबाकी करायचं. त्यावरून आपल्याला समीकरण 4 भेटेल. आणि मग आलेल्या दोन्ही समीकरणाची वजाबाकी बेरीज केली तर त्यावरून x आणि y या चलाच्या किमती भेटतील. आलं लक्षात? तर खूप महत्वाचा प्रॉब्लेम आहे. 3 किंवा 4 मार्कासाठी विचारतात. आता लास्ट प्रॉब्लेम घेऊ आपण. प्रॉब्लेम नंबर 8. समजायलंय का? समजत असेल तर ठीक आहे. क्वेश्चन नंबर 8. 49x मायनस 57y बरोबर 172 आणि 57x मायनस 49y बरोबर किती? 252. तर बघा, हा प्रॉब्लेम पण आता सोडवलेल्या प्रॉब्लेम सारखाच आहे. बघा, पहिली स्टेप, दिलेल्या दोन्ही समीकरणाला समीकरण 1 आणि समीकरण 2 असे नाव लिहून घ्या. 49x मायनस 57y बरोबर 172 समीकरण 1. 57x मायनस 49y बरोबर 252 समीकरण 2. ठीक आहे. आता बघा, इथं बघा काय, x चा सहगुणक 49 आहे, इकडे y चा सहगुणक 49 आहे, इकडे 57 चा y चा सहगुणक 57 आहे आणि इकडे x चा सहगुणक 57 आहे. म्हणजे चलांची काय झालेली? अदलाबदल झालेली आहे. आता अदलाबदल झाली असेल तर काय करायचं असतंय? एकदा बेरीज, एकदा वजाबाकी. मग आपण सुरुवातीला बेरीज करून घेऊ. इथं लिहा समीकरण 1 व समीकरण 2 यांची बेरीज करू. समीकरण 1, 49x मायनस 57y बरोबर 172. 57x मायनस 49y बरोबर 252. यांची आपल्याला बेरीज करायची. बेरीज करत असताना साइन चेंज होतात का? नाही. तर 49 आणि 57 बघा, 9 आणि 7 किती? x ला x लिहायचं. 9 आणि 7 16 ला 6, हातच्याला 1, 5 आणि 5 10 म्हणजे 106x. हे दोन्ही मायनस असतील तर मायनसचं साइन द्यायचं. दोघांची बेरीज 57 आणि 49 किती होते? बेरीज 106y. हे 2 आणि 2 4, 7 आणि 5 12 ला 2, हातच्याला 1 4. ठीक आहे. तर किती आलं? 424 आलं. आता 106 ना आपण याला काय करू? भागून घेऊ. तर 106 न जर भागलं तर काय होईल? 106 कॅन्सल होईल. इथं उरल x, 106 कॅन्सल होईल, उरल y बरोबर 106 न जर 424 ला भागलं तर बघा 106 चा कितीचा भाग बसतोय? 4 सक्क 24, 4 2, 4 गुणिले 0 0, 0 अधिक 2 2, 4 1 4 म्हणजे 4 सक्क 4, 106 चौक 24 होतात. म्हणजे किती येईल इथं? 4 येईल. आलं लक्षात? तर असं करून बघायचं. हे नवीन आलेलं समीकरण वाटलंच तर असं लिहा 106 ने भागून आणि या नवीन आलेल्या समीकरणाला नाव काय द्यायचं? समीकरण नंबर 3.
आता ही बेरीज केली, एकदा आपण वजाबाकी करू. आता इथे असं वाक्य टाका, समीकरण 2 मधून आपण समीकरण 1 वजा करू. समीकरण 2 मधून समीकरण 1 वजा करू. का वजा करायचं आलं लक्षात? कारण इथं एकशाचा चलाचा सहगुणक किती आहे? 57. 49 पेक्षा मोठा आहे. कारण पहिलं पद आपल्याला प्लस यायला पाहिजे. पहिलं पद जर मायनस आलं तर प्रॉब्लेम होईल. ठीक आहे, म्हणजे आपल्याला सॉल्व अवघड काय होणार नाही, पण थोडं कॅल्क्युलेशनला अवघड वाटेल. 57x मायनस 49y बरोबर 252. समीकरण 1 कोणतं आहे? 49x मायनस 57y बरोबर 172. वजाबाकी करा. मायनस वजाबाकी करत असताना समीकरण 2 चे चिन्ह बदलायचे. हे 49 प्लस आहे तर मायनस होईल. हे मायनस 57 आहे तर हे प्लस 57 होईल. हे प्लस 172 आहे तर मायनस 172. 57 मधून 49 गेल्यावर किती उरतात बरं? किती उरतात? 8 उरतात. कारण 9 आणि 8 किती होतात? 17 होतात. म्हणजे 49 आणि 8 57 होते. म्हणजे इथं 8 उरले. इथं 8x 57 प्लस आहे आणि हे मायनस 49. तर बघा 57 मधून 49 गेले तर प्लस 8y, कारण प्लस 57 चिन्ह प्लस आहे तर मोठ्या संख्येचं चिन्ह येईल 8y. बरोबर 252 मधून बघा, हे 2 मधून 2 गेले 0, 15 तून 7 गेले 8 उरले आणि इथला 1 इकडे घेतल्यामुळे 15 झाले होते, म्हणजे किती 80 आले. आता इथं 8 न भागू आपण. 8 न भागल्यावर काय होईल? x प्लस y बरोबर 8 10 80. इथं लिहा 8 ने भागून आणि नवीन आलेल्या समीकरणाला नाव काय द्यायचंय? समीकरण नंबर 4 द्यायचंय. आता बघा इथं काय आले? समीकरण 3 x मायनस y आणि इथं समीकरण काय आलं? x प्लस y. आपण या दोघांची जर बेरीज केली, ही मायनस y प्लस y कॅन्सल होईल आणि आपल्याला x या पदाची किंमत भेटेल. तर इथं असं लिहा, समीकरण 3 व समीकरण 4 यांची आपण काय करू? आता इथं बेरीज करू, कारण चिन्ह विरोध येतं ना. बेरीज करू आणि प्लस वाय तो मायनस वाय प्लस वाय सरळ कॅन्सल होतात. नाही तर असं लिहायचं, एक्स मायनस वाय बरोबर 4 प्लस समीकरण 4 कोणतं आहे? एक्स मायनस वाय बरोबर 10. बेरीज करा, एक्स प्लस एक्स 2x हे प्लस आहे ना, हे प्लस वाय मायनस वाय कॅन्सल. 10 4 किती? 14. तर 2x बरोबर 14 आलं. तर x बरोबर किती होईल बाळ? हे 14. हे भागिले 2 गुणिले मधलं 2 पलीकडे गेलं, भागिले मध्ये जाईल. सो x बरोबर किती आलं? बे 1 बे बे 7 14. तर x ची किंमत किती भेटली आपल्याला? 7 भेटली. आता ही आलेली x ची किंमत आपण 7 समीकरण नंबर 4 मध्ये ठेवू. तर x बरोबर 7 समीकरण कोणतं ठेवायचंय? 4 मध्ये ठेवू. समीकरण 4 कोणतं आहे बाळ? x प्लस y बरोबर 10. तर x ची किंमत किती? 7 प्लस y बरोबर 10. तर y बरोबर 10 हे प्लस 7 बरोबरच्या पलीकडे गेलं, मायनस 7 झालं. तर y बरोबर किती रे? 10 मधून 7 गेल्यावर किती होतात? 3 उरतात. तर x आणि y ची किंमत भेटली आपल्याला. तर x, y बरोबर 7, 3 ही समीकरणाची उकल आहे. आलं लक्षात? तर अशा पद्धतीनं आपला सराव संच 1.1 संपलेला आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये सराव संच 1.2 पाहू. थँक्यू.